कामं करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतात, घोषणाही झालेल्या आहेत भरपूर. तर मग तुमचं गृहनिर्माण खातं असेल याच्यामध्ये किंवा मागासवर्ग विकास खातं आहे याच्यामध्ये आतापर्यंत कोणकोणती कामं झालेली आहेत, काय कामं अजून बाकी आहेत? कसं माझं तसं मुख्य खातं माझ्याकडे पहिल्यापासून ओबीसी डेव्हलपमेंट आहे आणि मला आनंद आहे की माझ्याकडे डिपार्टमेंट आल्यानंतर आम्ही अनेक असे निर्णय घेतले जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ओबीसी डिपार्टमेंटच्या माध्यमातून, जसं आम्ही आज आमचं महाज्योती आहे, त्या महाज्योतीच्या माध्यमातून अनेक प्रशिक्षण, जसं एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, पोलीस प्रशिक्षण असेल, अशा अनेक प्रशिक्षण त्यांना मिळण्याकरता आम्ही प्रयत्न केला. परदेशी शिष्यवृत्ती असेल, पूर्वी 10च विद्यार्थ्यांना होती, आम्ही आता ती जवळजवळ 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी आम्ही संधी देतोय की त्यांना परदेशात शिष्यवृत्ती. आज असे अनेक जे महत्वाचे निर्णय ते आम्ही घेतलेले आहेत. आज हॉस्टेल्स, अनेक वर्षापासून ओबीसीच्या हॉस्टेलची मागणी होती. मला सांगायला आनंद होतो की मी पाठपुरावा करून आता आम्ही 36 जिल्ह्यामध्ये 72 हॉस्टेल एक मुलींसाठी, आणि त्यातले जवळजवळ आता आमचे 56 हॉस्टेल्स ऑलरेडी रेडी आहेत, पोझिशनमध्ये फर्निचर. मोस्टली या मंथ एंडपर्यंत आमचे जवळजवळ सगळे हॉस्टेल 56 हॉस्टेल्स सुरू होतील. फक्त थोडंसं मुंबई, ठाणा, पुणा असे काही जी, मग तिकडे काय की हॉस्टेल्स जे अवेलेबल आहेत त्याचं बजेट, त्याच्यासाठी पण आम्ही मागणी केली आहे. बजेट वाढून मिळालं ते पण आम्ही तिकडे पण लवकरात लवकर सुरू करू. आणि असे अनेक आम्ही सांगितलं तसं ओबीसीच्या माध्यमातून आम्ही घ्यायचा प्रयत्न केलेला आहे की जे सगळ्यांना, म्हणजे आम्हाला धनगर विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळेमध्ये ऍडमिशन असेल, धनगर मुलांना इंग्रजी आहे, असे अनेक. आता आधार योजना, ज्यांना हॉस्टेलमध्ये नाही मिळाली तर त्यांना आधारच्या माध्यमातून आम्ही वर्षाला म्हणजे 38,000 रुपये, 40,000 रुपये आणि 60,000 रुपये असे वेगळ्या वेगळ्या, म्हणजे तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल आणि सिटी लेवल अशा पद्धतीने आम्ही या सगळ्या योजना ज्या ओबीसीसाठी सुरू करायच्या होत्या त्या आम्ही सगळ्या सुरू केलेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी हा ओबीसी डिपार्टमेंटचा माझा विषय झाला. तसंच माझ्याकडे हाऊसिंग आहे. हाऊसिंगमधून आम्ही आता जसं गिरणी कामगारांसाठी पण घरांचा आम्ही विषय बराचसा मार्गी लावला. अजूनही कामगारांचा आता आम्ही त्यांची यादी फायनल केली. पूर्वी 1,75,000, 1.5 लाख अशी यादी यायची. आता आम्ही कामगार विभागाच्या माध्यमातून करून देतो. 98,000 लोकांचं आम्ही हे तयार केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे नक्कीच तेवढ्या गिरणी कामगारांना नक्कीच त्यांचं घर मिळवून देण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. माननीय